खेड तालुका विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये खेड तालुक्यामध्ये भानुबाजे कळे येथील भूदेव शिंदे पाटील यांनी आज अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला. नक्की त्यांचं खेड तालुक्याच्या मतदारासाठी किंवा खेड तालुक्याच्या विकासासाठी काय विजन आहे आज आपण त्याच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये मी विधानसभा निवडणुकीसाठी उभा आहे, अपक्ष म्हणून उभा आहे. आमची थोडी पाठीमागची पार्श्वभूमी पाहिली तर 1992 ते 1997 साली आमच्या आई सौ मंदाताई कान्होशेठ शिंदे पाटील ह्या खेड तालुका पंचायत समितीचं त्यांनी 5 वर्ष सदस्यपद भूषवलं. त्या कार्यकाळामध्ये अनेक तालुक्यातील कामे मार्गी लावली. त्यानंतर आमचे वडील पोलीस पाटील होते, त्यांनी 10 वर्ष यशस्वीपणे सामाजिक काम केलं. आमचे आजोबा कोळेगावचे प्रथम सरपंच होते साधू रामभाऊ शिंदे पाटील. आणि मी स्वतः गेली 22 वर्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आम्ही लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. आणि हे करत असताना तालुक्याच्या मध्ये विविध गावामध्ये फिरत असताना अनेक अडीअडचणी लोकांसमोर उभ्या आहे. ती लोक आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो त्यावेळेस ते बोलतात. या अनुषंगाने कुठेतरी सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटले पाहिजे. या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्यासाठी मी विधानसभेला उभा आहे. आता नक्की खेड तालुक्याच्या साठी तुमचं नवीन विजन काय की तुम्ही काय अडीअडचणी असं तुमचं काय तयार केलेले की बाबा लोकांच्या अडीअडचणी काय विजन काय? निश्चितच आज जर खेड तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर सगळे प्रश्न जसेच्या तसे आहेत. आज स्वातंत्र्य काळापासून पाहायला गेलं तर आजची परिस्थिती पाहायला गेली तर जे प्रत्यक्षामध्ये कागदावर बोललं आता कोट्यावधीचा विकास, हा विकास फक्त कागदावर झालेला आहे, प्रत्यक्षात कुठेही झालेला नाही. आज पाहायचं असेल तर कांदा निर्यात प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टीने खेड तालुक्यात सर्वात मोठं पीक कांदा आहे, परंतु आज कांदा निर्यात केंद्र झालं नाही. दुसरी गोष्ट आपल्या सगळ्या लाखो महाराष्ट्राचं जे श्रद्धास्थान आहे आणि अखंड भारताचं जे शक्तिस्थळ आहे ते ज्ञानेश्वर माऊली आळंदी सारख्या ठिकाणी आज आपण राहतो. आज त्या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर इंद्रायणीची अवस्था आज गटारगंगा झालेली. आज त्या ठिकाणी लाखो वारकरी भाविक भक्त दररोज माऊलींच्या ठिकाणी संजीवन समाधी दर्शन घेण्यासाठी येतात. मग भाविक भक्त त्या ठिकाणी आल्याच्या नंतर इंद्रायणीमध्ये पिंपरी चिंचवडकरांचं किंवा आपल्या खेड तालुक्यातील अनेक कंपन्यांचं मैला मिश्रित पाणी सोडलं जातं. आजही तुम्ही पाहिलं जात त्या ठिकाणी भेसळयुक्त पाणी. मग आमच्या वारकऱ्यांना, आमच्या स्थानिक नागरिकांना जर पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नसेल तर नेमकं ह्या तालुक्यामध्ये विकास झाला कसा आणि काय झाला हा प्रश्न अधोरेखित होतो. अशा अनेक प्रश्नांना आपल्याला त्या ठिकाणी नागरिकांना सेवा सुविधा स्वच्छ पाणी द्यायचं ह्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपल्याकडे एमआयडीसी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यासाठी तुमचं काय आहे का? हो बरोबर आहे. आज एमआयडीसी खेड तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर आपल्या खेड तालुक्यामध्ये आज खेड तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री असताना स्थानिक आमचा भूमिपुत्र स्थानिकांच्या जमिनी गेल्या, त्याच्यावर इंडस्ट्री उभी राहिली. लाखो बाहेरचे त्या ठिकाणी कामासाठी आले, पण आमचा भूमिपुत्र आजही वनवन हिंडतो आहे. ह्या कंपनीची दारं ठोठव, त्या कंपनीची दारं ठोठव, स्थानिकाला काम मिळत नाही. मग ही नेमकं अपयश कुणाचं? आमच्या स्थानिक भूमिपुत्रांनी जर पुढे आंदोलन केलं तर त्यांच्यावर लगेच गुन्हे दाखल होतात. त्या ठिकाणी त्यांना योग्य न्याय मिळत नाही. आज त्यांना 70 ते 80 किलोमीटर लांब इंझवडी सारख्या IT पार्क ठिकाणी जावं लागतं, राजनगाव सारख्या ठिकाणी जावं लागतं. यामध्ये खूप वेळ आणि मानसिक मेंटॅलिटी खराब होती. म्हणून स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, स्थानिक शेतकऱ्याला डोळ्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य फुललं पाहिजे. यासाठी मी पुढलं व्हिजन काम करणार आहे. तसेच आज चाकण शिक्रापूर रस्ता असेल, आज त्या ठिकाणी दररोज 2-2 तास ट्रॅफिक होती. आज तुम्ही इतक्या वर्ष काय काम केलं? आज चाकण शिक्रापूर रोड हा केव्हा 4 पदरी 6 पदरी व्हायला पाहिजे होता. आज जर एक स्टडी एका खाजगी संस्थेने सर्वे केला होता, चाकण शिक्रापूर आणि राजनगाव MIDC या ठिकाणी दररोज 71,000 वाहनांचा प्रवास ह्या रोडने होतो. आणि मग इतकी वाहनं ह्या मोठ्या प्रमाणावर ह्या रोडने प्रवास करत असताना हा रोड आजही जशाच्या तसंच गेले 20 ते 25 वर्ष आहे. त्या ठिकाणी कुठेही रोड 5 फूट सुद्धा वाढलेला नाही. अशी कामं हे रोड मोठे होणं गरजेचे आहे, म्हणजे त्या ठिकाणचं ट्रॅफिक कमी होईल आणि शेतकरी, कामगार, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, महसूल सर्व लोकांना त्या ठिकाणी येता जाता टाइम वेस्ट जाणार नाही. आता तुम्ही मतदारांना काय आवाहन करू शकता? आज मी मतदारांना निश्चितच असं आवाहन करेल, हुतात्मा राजगुरूंच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या पवित्र खेड तालुक्यामध्ये आज खरी बदलाची गरज आहे. आज तालुक्यामध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणात आम्ही हिंडतो जनतेमध्ये. आज लोकांचा कल पूर्ण जनतेचा मूड बदलला आहे. लोक जिथं जिथं जाईल तिथं सांगतात आता आम्ही ह्या तालुक्याला नवीन नेतृत्व देणार आहे. मग याच्यामध्ये आम्ही अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहे. आम्ही आमचं विजन लोकांसमोर घेऊन सांगतोय, तुम्ही जर आम्हाला संधी दिली
तर एकही रुपयाचा भ्रष्टाचार न करता निरपेक्ष निस्वार्थी भावनेनं सर्व लोकांना बरोबर घेऊन सामाजिक कामकाज करू. आणि ह्या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहे. मग आमच्या चास्कमन धरण असेल, भामासखेड धरण असेल, त्यांचे पुनर्वसनचे प्रश्न सुटले नाही. वापगाव, गुळाणी, वरुड, हिजबाईवाडी ह्या भागातला पाणी प्रश्न गेले अनेक 50 वर्ष तसाच कागदावर पडून आहे. शासन दरबारी त्याला न्याय मिळत नाही. आज बारामतीच्या ठिकाणी जानाई शिरसाईला कोट्यवधी रुपयाचा निधी दर अर्थसंकल्पाला दिला जातो. मग माझ्या खेडच्या कळमुडी योजनेला जर निधी दिला तर आमचा त्या ठिकाणचा भाग सुजलम सुफलम झाला असता. आजही ते लोक पाण्याच्या प्रतीक्षेत दिवसेंदिवस वाट बघून आहे. आज तो प्रश्न सोडवायचा आहे. पुन्हा भामासखेड लोकांच्या अनेक शेतकऱ्यांची पुनर्वसनचे शिक्के निघाले नाही, ते प्रश्न सोडवायचे आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज दिवसा सुद्धा वीज मिळत नाही, रातची वीज आम्हाला दिली जाते. आज शेतकऱ्यांचा आणि बिबट्याचा मानव संघर्ष आज मोठ्या प्रमाणावर वाढलाय. आज आमचे कित्येक शेतकरी त्या ठिकाणी बळी पडलेले, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? शेतकऱ्यांच्या बाबतीत काय विजन आहे? आजच्या परिस्थितीवर पाहिलं तर शेतकऱ्यांचा वाली कोणी नाहीये. त्या संदर्भात शेतकऱ्याला पूर्ण 24 तास लाईट दिली गेली पाहिजे, पाणी दिलं गेलं पाहिजे. आमचा शेतकरी जगला पाहिजे, कारण शेतकरी हा या देशाचा मूळ घटक आहे. तो जर जगला तर अख्खी देशाची अख्खी अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. पण दुर्दैवानं आजचे सत्ताधारी पाहायला गेलं तर शेतकरी हा घटक एकदम 100व्या नंबरला ठेवलाय आणि जिकडं नको तिकडंच विकास चाललेला आहे. अशी परिस्थिती हे आम्ही निश्चितपणाने बदल घडू. येणाऱ्या काळामध्ये जर ह्या खेड तालुक्यातील जनतेने आम्हाला संधी दिली तर निश्चितपणाने खेड तालुक्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.